नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आतंकी हमले के खिलाफ अंबरनाथ में गूंजा जनाक्रोश। कश्मीर के शहीदों को दी गई श्रद्धांजलि। कश्मीर के पहलगाम में हुए भीषण आतंकी हमले के विरोध में अंबरनाथ में जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। सकल हिंदू समाज अंबरनाथ के नेतृत्व में यह प्रदर्शन महात्मा गांधी चौक के पास स्थित कल्पना होटल के सामने आयोजित किया गया, जिसमें सैकड़ों की संख्या में लोग शामिल हुए। इस दौरान एक भावुक क्षण तब देखने को मिला जब आतंकवादियों के हमले में जान गंवाने वाले पर्यटक हनुमान भक्ति में लीन श्रद्धालु को श्रद्धांजलि दी गई। भारी भीड़ के बीच प्रदर्शनकारियों ने हाथों में बैनर लेकर आतंकवाद के खिलाफ आवाज बुलंद की और नारेबाजी करते हुए महात्मा गांधी सिग्नल को कुछ समय के लिए जाम कर दिया। प्रदर्शनकारियों ने एक स्वर में कहा कि जब तक आतंक के खिलाफ पूरा देश एकजुट नहीं होगा, तब तक निर्दोष लोगों की जानें यूं ही जाती रहेगी। इस विरोध प्रदर्शन के दौरान सुरक्षा व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस बल तैनात किया गया, जिसने मौके पर पहुंचकर प्रदर्शनकारियों को शांतिपूर्वक पास की जगह पर स्थानांतरित किया। प्रदर्शन के माध्यम से लोगों ने न सिर्फ अपने आक्रोश को जाहिर किया, बल्कि यह संदेश भी दिया कि आतंक के सामने हिंदू समाज कभी नहीं झुकेगा। वक्ताओं ने कहा कि पहलगाम में मारे गए निर्दोष भारतीयों की शहादत व्यर्थ नहीं जाएगी। उन्होंने यह भी चेताया कि अब समय आ गया है जब आतंक के खिलाफ निर्णायक कदम उठाना होगा। इस मौके पर जय भवानी, जय शिवाजी और भारत माता की जय के गगनभेदी नारे भी लगे। कार्यक्रम में मौजूद वक्ताओं और नागरिकों ने दोहराया कि अब आतंकवादियों को बख्शा नहीं जाएगा और हर हिंदू इस लड़ाई में एकजुट है। संपूर्ण घटना का उद्देश्य सिर्फ विरोध नहीं, बल्कि शहीदों को सच्ची श्रद्धांजलि देना और देशवासियों को एकजुट करना था। अंबरनाथ की यह हुंकार एक संकेत है कि अब देश का नागरिक जाग चुका है और आतंकवाद के खिलाफ निर्णायक लड़ाई के लिए तैयार है। जय सब, जय शिवराय, जय शंभूराज। माझं नाव विशाल पवार सह आम्ही आज हिंदू संघटनेतर्फे, शिवग्रुपतर्फे, शिवप्रतिष्ठानतर्फे आम्ही हिंदू सकल समिती बांधव समाज जेवढे अखंड हिंदुस्थानामध्ये जे प्रत्येक हिंदू आहेत, हे आम्हाला प्रत्येक हिंदू आहेत, आज आम्ही जमलेलो आहोत सगळे। तर माझं एकच म्हणणं आहे, जो काल दुपारी जो हल्ला झालेला आहे काश्मीर मधील, आपल्या भारतातल्या, आपल्या हिंदुस्थान मधल्या काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी आपले भारतीय असतील, आपले महाराष्ट्र, पंजाब किंवा इतर जिल्ह्यातले बंधू भगिनी जे मारले गेले, मग त्यामध्ये लहान असो, मोठे असो, वृद्ध असो, महिला असो, आमच्या आई बहिणींवर, आमच्या बंधूंवर ज्या गोळ्या झाडल्या गेल्या विनाकारण, आणि त्यांनी विचारलेलं पहिले की तुम्ही हिंदू आहात तर मुस्लिम आहात, तुम्हाला मुस्लिम असाल तर तुम्ही आजान बोला, तुम्ही हिंदू असाल तर जागच्या जागी त्यांनी गोळ्या झाडलेल्या आहेत। तर या अतिरेक्यांचा आम्ही पूर्णपणे निषेध करतोय आमच्या हिंदुस्थानामधून, या भारतीयांकडून, कारण की आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला बदला घ्यायचाय त्यांचा, कारण की पाकिस्तानामध्ये घुसून बदला घ्यायचाय। आमच्या मोदीजींना, अमित शहाना, जे केंद्रीय मंत्री आहेत, जे आपले भारताचे पंतप्रधान आहेत, इतर जे मंत्री आहेत, आपले हिंदुस्थानचे जे त्याच्यामध्ये आपले हिंदू जे कार्यकर्ते असतील, यांना सगळ्यांना मोदीजींनी एकजुटीने येऊन आपण सगळ्यांना जे आपले त्याच्यामध्ये मारले गेले, गोळ्या झाडल्या गेलात, त्यांना आपल्या सगळ्यांना आपल्याकडून हे न्याय मिळवून द्यायचंय आणि त्यासाठी आम्ही इथे सक्षम आहोत। आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीयेत, आणि याचा बदला आम्ही घेणारच। आम्ही सगळे सकल हिंदू बांधव इथे जमलेलो आहोत, ते काय आम्ही असंच कोणी आलेलं नाही। प्रत्येक जण इथं आज संध्याकाळी ठरलेले की इकडे आपल्याला यायचंय, जमायचंय, आणि आपल्या मोठ्या संख्येने येऊन सगळ्यांनी हजेरी लावून आपण त्यांना भावपण दिलीच आहे, परंतु आपल्याला बदला घ्यायचा आहे, सूड घ्यायचा आहे। जोपर्यंत 27 काय मी तर बोलतो जास्त 50-100 लोक मारले गेले असतील, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त कोणी दाखवत नाहीये, लोक घाबरतील म्हणून, दंगे बसत होतील म्हणून। मला एकच म्हणायचंय, त्यांनी जे तुम्ही हिंदू आहात का, या गोष्टींना त्यांनी विचारणा केली असता, ते ना आम्ही हिंदू आहोत हे सांगून म्हणजे आमची चुकी झाली का? या भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये राहून हिंदूंना जर खतरा असेल तर तुमच्या अवलादी पण इकडे राहतात आणि तुम्ही तिकडे राहतात, तर लक्षात घ्या, आम्ही काटा काढल्याची राहणार नाहीत, आम्ही आता गप्प बसणार नाहीत। भरपूर झाला तुमचा नाटक, आता पुलवामा हल्ला झाला, परत आजचा पहलगामचा हल्ला झाला, म्हणजे माणसाला फिरावं गेलं या हिंदुस्थानामध्ये, साले परके लोंढे तुम्ही, आणि तुम्ही आमच्यावर हल्ला करणार या हिंदुस्थानच्या मातीमध्ये राहून। हे छत्रपती शिवाजी महाराज रक्त अंगामध्ये जोपर्यंत शेवटचा श्वास असेल तोपर्यंत आम्ही लढत राहणार।
आणि त्या मातीच्या कणामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे. इकडे बाजू जन्म घेतला त्याच्या भाड्यामध्येच कपाळ छत्रपती शिवाजी महाराज या नावानं इकडची माती त्याला जन्म घालते. आपने निषेध व्यक्त किया है, क्या जानकारी देना चाहेंगे? काल जो आपल्या देशावर काश्मीरमध्ये पाक प्रेरित आणि पाक पोषित आतंकवाद्यांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा निषेधार्थ संपूर्ण आपला भारतीय समाज, संपूर्ण हिंदू समाज आणि संपूर्ण अंबरनाथ जमलेले आणि त्या हल्ल्याचा जाहीर निषेध संपूर्ण अंबरनाथकर करत आहे. त्या हल्ल्याचा निषेधार्थ संपूर्ण सकल हिंदू समाज इथे जमलेला आहे. विसरून चालणार नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लाल महालातून साहित्य कानाचे गोटे छाटले होते, अगदी 300 महालला घेऊन 1.25 लाखाच्या मुघल फौजेत घुसून मुघलांचे जे साहित्य कानाचे गोटे छाटले होते, विसरून चालणार नाही की हर एक हिंदू कमजोर नाही. हिंदूंनी दाखवले पाहिजे, शस्त्र अजून शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. जय भवानी, भवानी, छत्रपती संभाजी महाराज की. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।